नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं. तुम्ही म्हणाल आणखी काय माहिती घेऊन आला? आता घेऊन आलो आहे लाडक्या बहिणींसाठी माहिती नाही घेऊन आलो. माहिती घेऊन आलो आहे म्हणजे आपण जे UPI म्हणजे ज्याचा UPIचा वापर करून तुम्हाला माहिती नसेल, पण फोन पे आणि गुगल पे हे ॲप वापरतो. मेन म्हणजे UPI. तर आता होणार असं आहे, मी जे नवीन पेमेंट करणार आहे, म्हणजे जे रेग्युलर पेमेंट करतात, ज्याला उधार पैसे दिले किंवा नाही दिले तर तुमचा विषय. पण जर रेग्युलर पेमेंट करत्याबाबत हा नाही, पण 10,000च्या वरी तुम्ही नवीन पेमेंट करत असाल, तर तुम्हाला आता 1 तास लागू शकतो. हैराण झालेत ना, आश्चर्यचकित असं शॉक बसला ना, का ते सांगतो. RBIने हे प्रपोजल दिलंय UPI साठी. का? तर डिजिटल स्कॅम वाचण्यापासून. आता तुम्ही म्हणाल स्पीड महत्वाचा का स्कॅम पासून वाचणं महत्वाचं? अगोदर कसं होतं, पेमेंट केलं 10,000चं असून द्या, लिमिट असून द्या, तर लगेच होत होतं. हे फक्त इंडिव्हिज्युअल पेमेंटसाठी, मर्चंट पेमेंटसाठी नाही. मर्चंट पेमेंट असेल तर ते त्याच्या रेग्युलर वेळेनुसार होणार. जर तुम्ही नवीन माणसाला 10,000च्या वर पेमेंट करत असेल तर तुम्हाला 1 तास लागू शकतो. हा डिजिटल स्कॅम पासून वाचण्यासाठी हा एक चांगला उपाय असू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे, एकदा ज्याला जाऊन भेटा ज्यासोबत डिजिटल स्कॅम झाला आहे, मनस्ताप, पश्चाताप हे शब्द आहे ना, त्यासाठी अगदी अपुरे पडतात. वेळ तर जातोच, पण ज्यांनी डिजिटल स्कॅम केलाय ना, तो तर मिळतच नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय महत्वाचं आहे? स्पीड महत्वाचं आहे का सेफ्टी महत्वाची आहे? आणि अशा डिजिटल स्कॅम पासून वाचण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.